तर मित्रांनो, सीबीएसईच्या अनुषंगाने विचार करताना एक गोष्ट लक्षात येते की 9व्या वर्गाचा यावर्षी सिलेबस काहीसा चेंजेस झालेला आहे. 9वा वर्ग म्हणजे 9th सीबीएसई. 9th सीबीएसईचा जो पोर्शन चेंजेस झाला आहे, नेमका काय चेंजेस झालेला आहे आणि काय काय बदल लक्षात घेऊ त्या संदर्भात थोडंसं बघूया. बघा, मराठीच्या अनुषंगाने विचार करताना भेटी लागी जिवा ही कट झालेली आहे, कांजीरंग स्थूल वाचन कट झालेलं आहे, सखुवाजी कट झालेले आहे, हास्यचित्रातील मुलं कट झालेले आहे. एवढं कट झालेलं आहे आणि बाकीचा पोर्शन आपल्याला आहे. बऱ्याचदा असं लक्षात येतं की विद्यार्थ्यांमध्ये बऱ्याचशा काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा नेमकं काय काय कट झालं आणि कसं कट झालं त्यांना कळत नाही, लक्षात येत नाही. तर इथं आपण समजून घेऊ आणि जास्त 85% पोर्शन तोच आहे मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये काही चेंजेस झालेले नाही. आता पुढे बघा, इथं मॅटर इन अवर सराउंडिंग हा लेसन कट झालेला आहे. अस मॅटर अराउंड इज प्युअर हा एक कट झालेला आहे. द फंडामेंटल युनिट ऑफ लाईफ हा एक कट झालेला आहे. ग्रॅव्हिटेशन कट झालेला आहे आणि नॅचरल रिसोर्सेस हा कट झालेला आहे. इम्प्रूव्हमेंट इन फूड रिसोर्सेस हा एक कट झालेला आहे. मग ॲड काय झालेलं आहे, तर ॲड लेसन झालेले आहेत ते आपण थोडंसं बघूया. टिश्यू सेल झालेला आहे, टिश्यू झालेला आहे. रिप्रोडक्शन डायव्हर्सिटी हा एक झालेला आहे. एक्सप्लोरिंग द मिक्सचर अँड देअर सेपरेशन हा एक लेसन ॲड झालेला आहे. त्याच्यानंतर इथं जर आपण बघितलं, अर्थ ॲज द सिस्टीम, एनर्जी, मॅटर अँड लाईफ हा एक लेसन ॲड झालेला आहे. वर्क अँड एनर्जी ऑलरेडी हा लेसन ऑलरेडी होताच, काही वेगळं नव्हतं. बघा, इथं दिसते तुम्हाला वर्क अँड एनर्जी ऑलरेडी होता, फक्त याच्यामध्ये एवढंच ॲड झालेलं आहे म्हणजे सिम्पल मशीन, ठीक आहे. आणि साऊंड हा लेसन ऑलरेडीच आहे. तर अशा पद्धतीनं सायन्सच्या संदर्भात थोडं मॅथमॅटिक्सच्या संदर्भात, मॅथमॅटिक्समध्ये काही मोठा जास्त चेंजेस नाही, फक्त हेरॉन्स फॉर्म्युला कट झालेला आहे मित्रांनो. आणि विशेष म्हणजे काय, ते 4 ते 5 लेसन थोडे नवीन ॲड झालेले आहे. थोडंसं विचार करण्यासारखी गोष्ट आहे, प्रॉपर लक्षात घेणं गरजेचे आहे. सिक्वेन्स अँड प्रोग्रेशन्स हा एक लेसन. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण, एक्सप्लोरिंग द अल्जेब्रा आयडेंटिटीज हा एक लेसन ॲड झालेला आहे. त्याच्यानं इंट्रोडक्शन टू इंट्रोडक्शन टू इक्वेलाइट जॉमेट्री अँड ऑक्सिओम्स अँड द पोस्टोलेट्स हा एक लेसन नवीन एक ॲड झालेला आहे, थोडं हाय लेवलच्या संदर्भात बोलता येईल. लाईन्स अँड अँगल्स हा एक लेसन ॲड झालेला आहे. त्याच्यानंतर ट्रायंगल्स थिअरम्स संदर्भात हा एक लेसन. 4 गॉन्स म्हणजे क्वाड्रिलॅटर्स हा ऑलरेडीच होता, 4 गॉन्स याच्यामध्ये ॲड झालेला आहे. त्याचं मेन्शुरेशन, एरिया अँड पेरिमीटर हा एक लेसन आहे. आणि इंट्रोडक्शन टू प्रोबॅबिलिटी ॲक्च्युली होता असतो, पण थोडंसं वेगळ्या पद्धतीने इथं आपल्याला घेतल्या गेलेला आहे. प्रोबॅबिलिटी नव्हता, हा एक नवीन लेसन ॲड झालेला आहे, ठीक आहे. अशा संदर्भात इथं ॲड झालेलं आहे. पुढे जाऊया आपण, सोशल सायन्स. सोशल सायन्सचं बुक पूर्णतः बदललेलं आहे. नवीन सिलेबसमध्ये 2 पार्टमध्ये डिवाईड केलेलं आहे. पूर्वी 4 पुस्तकं होते, आता 2 पार्टमध्ये डिवाईड केलं, पार्ट 1 पार्ट 2. पार्ट 1मध्ये इथं लेसन आहे अंडरस्टँडिंग सोशल सायन्स, शेपिंग ऑफ द अर्थ सरफेस. त्यानंतर ॲटमॉस्फिअर अँड क्लायमेट होताच. त्यानंतर अर्ली ह्युमन अँड बिईंग ऑफ द सिव्हिलायझेशन्स, स्टेट अँड सोसायटी, डेमोक्रॉसी, इलेक्शन्स है ना, बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ द इकॉनॉमिक्स, द प्राईस पझल्स, व्हॉट टाईप्स ऑफ द मार्केट, ह्या गोष्टी दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर पुढे पार्ट 2मध्ये काय काय दिलेलं आहे, ओशन अँड लाईफ ऑन अर्थ. त्यानंतर रेसिस्टन्स अँड द रेसिलायन्स, इंडिया अँड द वर्ल्ड 1. त्यानंतर याच्यात दिलं आहे की अथॉरिटी हा एक लेसन ॲड झालेला आहे, अथॉरिटी. त्याच्यानंतर फ्रॉम्स आयडियाज अँड स्टार्टअप्स, नवीन स्टार्टअप्स कसे करायचे, खूप छान लेसन्स आहेत नवीन याच्यामध्ये आलेले मित्रांनो. या संदर्भात एवढं चेंजेस झालेलं आहे, थोडं लक्षात घ्या. बाकीचं वर्षभर कसं करायचं आणि कशा पद्धतीनं करून घ्यायचं या संदर्भात जिनियस सक्षम आहे. तुम्हाला वारंवार जाणारे बदल आपण सांगूच आणि परफेक्टली बरोबर घरपोच येऊन सातत्यानं व्यवस्थितरित्या तुमचं करूनसुद्धा घेऊ. सोबत जिनियसच्या सोबत राहा आणि करत राहा घरचा अभ्यास. थँक्यू, बेस्ट ऑफ एफर्ट्स.